नमस्कार, मी माही नितीन कल्याणकर. मी 11वी व 12वीमध्ये चाटे ज्युनियर कॉलेज शाहूपुरी येथे IIT JEEच्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता. माझे लहानपणीचे स्वप्न होते की IIT बॉम्बेमधून जे भारतातलं बेस्ट इंजिनिअरिंगसाठीचं कॉलेज आहे तिथून इंजिनिअरिंग करावं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चाटे कॉलेजनी मला खूप मदत केली. चाटे कॉलेज शाहूपुरीचे जे नोट्स होते किंवा त्यांच्या ज्या टेस्ट सिरीज होत्या त्या टेस्ट सिरीजमुळे माझे सगळे डाऊट्स व कन्सेप्ट्स क्रिस्टल क्लिअर होत होत्या. सर्व टीचर्स यांनी मला खूपच मदत केली. माझे डाऊट्स वेळोवेळी त्याच क्षणी पूर्ण केले. त्यामुळे पुढच्या कन्सेप्ट समजण्यामध्ये मला खूप मदत झाली. त्यामुळे जो माझा कॉन्फिडन्स होता तो हळूहळू बूस्ट होत होता. आणि जेव्हा कधी मला कमी मार्क टेस्ट सिरीजमध्ये पडत होते तेव्हा सगळ्या टीचर्सनी मला परत मोटिवेट केलं. स्वतः देसाई सरसुद्धा टेस्टमध्ये कमी मार्क पडले किंवा डिमोटिवेट कधी अभ्यास करून झाला असेल किंवा अभ्यास करून फ्रस्ट्रेशन आला असेल तर ते स्वतः शेड्यूल परत रिसेट करायला खूप मदत करत होते. शेड्यूलमध्ये आम्ही दिवसभर कसा अभ्यास करतो वगैरे ते सगळं जाणून घेत होते. आणि कधी सुट्टीच्या दिवशी वगैरे डाऊट्स आले तर ते सुद्धा सर्व टीचर्स टेलिग्राम थ्रू माझे डाऊट्स सॉल्व करत होते. त्यामुळे चाटे मधले टीचर्स व सगळे नॉन टीचिंग स्टाफ हे असं कॉलेजसारखे नाही तर आमची एकदम फॅमिलीसारखीच बॉन्डिंग झाली होती. आणि चाटे हे कुटुंबासारखंच आहे आणि त्यांनी मला खूप मदत केली. त्याबद्दल मी चाटे ज्युनियर कॉलेज शाहूपुरीचे खूप खूप आभार मानते. नमस्कार, मी माही नितीन कल्याणकरची आई बोलते. आम्ही माहीचं ॲडमिशन रवी सायन्ससाठी चाटे ज्युनियर कॉलेज शाहूपुरी इथं घेतलं. माहीचं स्वप्न होतं की तिला IIT बॉम्बेला ॲडमिशन मिळावं आणि मग तिथून आमचा प्रवास तसा सुरू झाला. चाटे कॉलेजमध्ये घातल्यानंतर बऱ्याचशा ज्या मनात शंका होत्या की तिचा अभ्यास कसा होईल, पण तिथल्या सर्व शिक्षकांनी, नॉन टीचिंग स्टाफनी आणि स्वतः देसाई सर ह्यांनी इतकी मदत केली किंवा इतकं बारकाईनं लक्ष दिलं. म्हणजे वर्गात कितीही मुलं असतील तरी प्रत्येक मुलाचा कल कुठल्या विषयात आहे, कुठल्या टॉपिकमध्ये तो मुलगा कमी पडतोय, इथंपर्यंत त्यांनी अगदी ड्रिल करून प्रत्येक मुलाकडं बघण्याचं जे कसब आहे ते चाटे ज्युनियर कॉलेज शाहूपुरी यांच्याकडं नक्कीच आहे. परीक्षा असतील, टेस्ट असतील, टेस्टचे रिझल्ट्स असतील, हे सगळे मोबाईलवर सुद्धा यायचे. कारण जॉब करत असल्यामुळे प्रत्येक वेळेस तिथं जाऊन प्रत्यक्ष भेटणं सरांना बऱ्याचदा व्हायचं नाही. पण प्रत्येक एक्झामचे कुठल्या टॉपिकमध्ये ती कमी पडते का, ह्या सगळ्याबद्दलचे जे काही निरोप असायचे हे डेली मला फोनवर यायचे, मेसेजमधून यायचे. आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप होता, शिवाय टेलिग्रामवर ग्रुप होता, ज्या माध्यमातून तिची इम्प्रूव्हमेंट काही आहे का हे वारंवार कळायचं. तसेच काही डाऊट असतील, अगदी सुट्टीच्या दिवशी असतील, ते सुद्धा सगळे क्लिअर केले जायचे. तसंच जेव्हा मुलं काही या सिच्युएशनमधून जात असताना थोडी फ्रस्ट्रेट होतात, थोडं बर्डन येतं त्यांच्यावर, तर या निमित्ताने जेव्हा केव्हा मी देसाई सरांना भेटले असेल, देसाई सरांना मी अगदी पर्सनली भेटून की सर कधी कधी थोडं टेन्शन येते की काय होईल, पुन्हा मुलं त्याचं थोडंसं टेन्शन घेतात, तर मला विश्वास होता. पण त्याच्यापेक्षा जास्त विश्वास हा देसाई सरांनी नेहमी दाखवला. ते नेहमी कॉन्फिडंटली असं म्हणायचे की माही करणार, ती खूप सिन्सिअर मुलगी आहे. शिक्षकांकडून हा जो कॉन्फिडन्स आहे, हा जो आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वासच मुलांना खूप पुढं घेऊन जाण्यासाठी मदत करतो. मी खरोखरच खूप मनापासून आभार मानते चाटे ज्युनियर कॉलेज शाहूपुरी, देसाई सर, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, ह्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.